पर्व हे जे अतिशय सुंदर असं नाव दिलं, समताधिष्ठित समाज निर्मिती, जो तथागत बुद्धाचा विचार होता, जो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्षात उतरवायचा प्रयत्न केला, त्या विचारांवर आधारित हा समता पर्व कार्यक्रम या ठिकाणी आपण मागच्या सतत 20 वर्षापासून घेत आहात. आणि यावेळेस आपण ज्यांचं महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये खूप मोलाचं योगदान असं जे आहे, त्या आदरणीय डॉक्टर रावसाहेब कसबे यांना या कार्यक्रमाला आपण बोलावलं. ते आपल्याला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा एक क्षण गौरवाचाही आहे, आपण या ठिकाणी एक कृतज्ञता म्हणून आपण करणार आहोत. पुरके सरांनी जसं सांगितलं की बरेचशी लांब लिस्ट आहे, पण एक विशेष करून मला या ठिकाणी खूप आनंद यासाठी होत आहे की एकतर ज्या वेळेस जिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी मी रुजू झालो, त्याच वेळेस फुले शाहू आंबेडकरी चळवळ, महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे, हा सार्वजनिक उत्सव म्हणून साजरा व्हायला पाहिजे. या महापुरुषांनी सगळ्यांसाठीच देशासाठी काम केलेलं आहे, त्यामुळे तो सार्वजनिक उत्सवच व्हायला पाहिजे. आणि ही आपली जी टॅगलाईन आहे, आपण सर्व समता पर्व, ही जी टॅगलाईन या ठिकाणी आहे, तेच दाखवतं आहे की हा समता पर्व किती यशस्वी झालेला आहे. आपल्या मनात हे विचार जे आहेत, समतेचे विचार जे आहेत, ते किती खोलवर रुजलेले आहेत. हा इतक्या वर्षाचा कालावधी झाला तरीसुद्धा यवतमाळच्या ज्या आठवणी आहेत त्या हृदयामध्ये असतातच. आणि मी नेहमीच सांगत असतो की माझी ह्या करिअरमध्ये आता मला 27 वर्षाचा कालावधी जो आहे, 27-28 वर्षाचा कालावधी IAS मध्ये होत आहे. आणि मी प्रत्येक वेळेस हेच सांगत असतो, माझी करिअरमधली सगळ्यात सुंदर पोस्टिंग कुठली असेल आणि अतिशय आठवणीत राहणारी पोस्टिंग कुठली असेल, तर ती यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून मी केलेलं काम जे आहे. इथे काम करीत असताना बऱ्याच ठिकाणी मी काम केलेलं आहे. आता बऱ्याच बदल्या वगैरे आमच्या होत राहतात, परंतु तरीही एक सारखा ओढा जो आहे तो नेहमी यवतमाळ. आता मलाही भेटायला मंत्रालयामध्ये बरेच यवतमाळचे लोक येतात. काही जण तर मी म्हटलं की काय काम आहे तर काहीच नाही, तुमचा बोर्ड बघून आलो, असे पण खूप लोक येतात. पण ते एक वेगळं समाधान जे आहे ते मला नेहमीच इथल्या पोस्टिंगबद्दल यासाठी वाटतं की प्रशासकीय काम करीत असतानासुद्धा इथे सामाजिक कामही जे करता आलं, एक प्रशासकीय अधिकारी म्हणून समाजामध्ये बदल घडवून आणण्याचं सुद्धा जे आहे ते सुद्धा काम प्रशासकीय अधिकाऱ्याचं असतं. आणि ते करीत असताना यवतमाळमध्ये मला जे मिळालेले अनुभव आहेत त्याची कुठेच तोड नाही, तुलना नाही. आणि हेच इथलं जे आहे तुमच्या लोकांचं कुठलाही असा सलग 20 वर्ष कुठला कार्यक्रम चालवणं, एका विचारधाऱ्यावर आधारित असा कार्यक्रम चालवणं सोपी गोष्ट नाही. मला माहीत आहे की या कार्यक्रमामध्येही बरेचसे अडचणी ज्या आहेत त्या येतच राहतात, पुढेसुद्धा जे आहेत ते येणारच आहेत. मला आठवतं की याच्या आधी एकदा महिलांनी समर्थपणे हा कार्यक्रम घडवून आणला होता. यावेळेसही सगळे संयोजन समितीमध्ये महिलाच मुख्य आहेत यावेळेस. त्यामुळेही हे 20 वर्ष जे आहेत ह्याचं प्रगतीचा आलेख बघताना ह्या गोष्टीचं आणखी समाधान आहे. बाबासाहेबांनी म्हटलं होतं आणि आपल्याला माहीतही आहे की तोच समाज खरा प्रगत समाज आहे, किंवा ज्या समाजाची प्रगती झाली की नाही हे मी त्या समाजातील ज्या महिला आहेत त्यांच्या प्रगतीवरून ओळखू इच्छितो, हे बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं. आज या घडीला यवतमाळमधील ज्या महिला आहेत, या समतेच्या वाटेवर चालणारे जे वाटकरी आहेत, आणि आपण सगळ्यांनी बघितलं की इतिहासाचं दर्शन घडवणाऱ्या ज्या वीर महिला आहेत त्यांचंसुद्धा खूप सुंदर या ठिकाणी सादरीकरण झालं. हा एक चांगला विचार घेऊन तुम्ही जे सर्वजण जात आहात त्याचं मी या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो. आज आपण रावसाहेब कसबे यांना
बोलायला जास्त वेळ देणार आहोत, त्यामुळे मी आटोपत घेणार आहे. परंतु हा जो मी मागच्याही वेळेस एक गोष्ट सांगितली होती की आता आपण जे तरुण आहेत, आता महिलांना आपण संधी दिलेली आहे इथे, तसंच तरुण वर्गालाही कसे पुढे आणता येईल. आताच मी एक काही मुलं आपली जी MPSC UPSCची तयारी करीत आहेत त्या मुलांना थोडंसं मार्गदर्शन मी केलं. यवतमाळमध्ये ही खूप चांगली एनर्जी जी आहे, ती एनर्जी आहे ही तरुणांपर्यंत जी पोहोचत आहे. पुढे हळूहळू त्यांनाही रिस्पॉन्सिबिलिटी देऊन आपण आणखी मोठ्या जबाबदाऱ्या त्यांना दिल्या तर ते सुद्धा यशस्वीपणे पार पाडू शकतील असं मला वाटतं. कारण कुठलीही चळवळ जी आहे, ही चळवळ आपल्या हयातीमध्ये कुठलाही समाज परिवर्तन जर घडवायचं असेल आहे, त्यासाठी संपूर्ण आयुष्यभर झगडावं लागतं. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याकडे रावसाहेब कसबे आहेतच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनसंघर्ष असेल, महात्मा ज्योतिराव फुले यांचा जीवनसंघर्ष असेल, तर ही संपूर्ण आयुष्यभर जी आहे ती लढाई करायची असते. आणि आपण लढाई केल्यानंतर आणखी त्याच्यामध्ये जास्त बदल घडवून आणायचा आपल्याला पाहिजे असेल तर मात्र ते आपण पुढच्या पिढीलाही तेच विचार तेवढ्याच प्रखरतेने, तेवढ्याच ताकदीने पुढे आपण ट्रान्सफर केले पाहिजेत. ती सुद्धा जबाबदारी जी आहे ती आपलीच असते. आणि ती जबाबदारी आपण सगळे आयोजक जे आहेत ते आयोजक पार पाडावेत. महिला या ठिकाणी पुढाकार घेत आहेत आणि त्याच्यामुळे ते आपल्या मुलाबाळांना हे समतेचे बाळकडू जे आहेत ते नक्कीच पाजतील याची मला खात्री आहे. आणि यावेळेस हा 75 अमृत महोत्सवी वर्ष आहे संविधानाचं. त्याबद्दल रावसाहेब कसबे आपल्याला सांगणारच आहेत, त्यामुळे मी त्यामध्ये जास्त खोलात जात नाही. परंतु या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने माझी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव म्हणून माझी पोस्टिंग केली, त्याचाही मला खूप आनंद आहे. आपण आता डिपार्टमेंटतर्फेच घर घर संविधान हा कार्यक्रम राबवणार आहोत. आणि प्रत्येकाच्या घरी संविधानाचं जे प्रास्ताविक आहे, जे प्रियम्बल आहे, त्याचा फोटो फ्रेम केलेली आम्ही प्रत्येकाच्या घरी, कारण हे फक्त वंचित गरजू तेच नाहीत तर संविधान हे सगळ्यांसाठी आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी ते लागावं याच्याकरता एक मोठा कार्यक्रम हाती घेऊन हे संपूर्ण 26 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येकाच्या घरी संविधानाची प्रत जी आहे ती आमच्या मार्फत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन दिली जाणार आहे. अशा प्रकारच्या चांगल्या संधी ज्या आहेत त्या संधी ह्या प्रशासकीय सेवेमध्ये मिळत आहेत, पुढेही मिळणार आहेत. परंतु हे सगळं करीत असताना इथे मिळालेलं जो अनुभव आहे आणि जो फीडबॅकसुद्धा आहे त्याचा मला ह्या सध्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या माझ्या पोस्टिंगमध्ये खूप मदत होईल असं मला वाटतं. कारण आता आम्ही एक नवीन GRI काढला ज्याच्यामध्ये सामाजिक सप्ताह जो आहे, समता सप्ताह साजरा करायचा 8 एप्रिल ते 14 एप्रिलपासून, आणि एक सामाजिक सलोखा कसा निर्माण होईल याकरता आपण कार्यक्रम घ्यायचे असे माझ्या विभागाला मी सांगितलं आहे. बाकीचे विभाग त्यामध्ये सम्मिलित आहेत, जेणेकरून जे वातावरण आहे, समाजामधलं जे वातावरण आहे ते खूप चांगलं व्हावं, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. शेवटी आपलं संविधान जे आहे हे संविधान प्रत्येकाला समान दर्जाची संधी जी आहे ती मिळायला पाहिजे याचं सांगतं. म्हणजे प्रत्येकाचा विकास व्हायला पाहिजे याच्याबद्दलचं धोरण जे आहे ते त्याच्यामध्ये आहे. भारत महासत्ता कसा होऊ शकेल आहे याचं ध्येय धोरणं काय असायला पाहिजेत त्याच्याबद्दलचं संविधानामध्ये सांगितलेलं आहे. ह्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मला वाटतं की समता पर्व प्रतिष्ठानने हे सुद्धा काम आता हाती घेतलं पाहिजे की जसं आम्ही घर घर संविधान हा कार्यक्रम घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं. स्वतः संविधानाने आपल्याला काय ताकद मिळवून दिली आहे, आपला त्याच्यामुळे विकास कसा होऊ शकतो हे सुद्धा जाणावं आणि दुसऱ्यांपर्यंत पोचवावं. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते हे विचारच आहेत. हे वैचारिक जी चळवळ आहे, ही वैचारिक लढाईसुद्धा जी आहे ती आपल्या सर्वांनाच पुढे घेऊन एकत्र येऊन लढावी लागणार आहे. छोटे मोठे आपल्यामध्ये बरेचसे मतभेद जे आहेत, एखादा कार्यक्रम कसा करायचा, एखादी विचारधारा कशी पोचवायची याच्याबद्दल मतांतर असू शकतील, परंतु मतभेद आणि मनभेद जे आहेत ते मात्र न ठेवता जसं या ठिकाणी आपण सगळेच एकत्र येऊन आपण सर्व समता पर्व हा कार्यक्रम करता, तशाच प्रकारे ही विचारधारासुद्धा जी आहे
ती लोकांपर्यंत आपण पोहोचवण्यासाठी एक दिलाने सगळेच जण एकत्रित यावं. महिलांमध्ये विशेष ताकद आहे की ते सगळ्यांना एकत्रितपणे आणू शकतात, एकत्रित बांधू शकतात. त्यामुळे त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. जसं हा पुढाकार घेऊन आपण समता पर्व कार्यक्रम करतोय, हा वर्षभर जो आहे हे विचार पसरवण्याचं काम जे आहे ते वर्षभर सुद्धा आपण करावं, एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. रावसाहेबांना आपण या ठिकाणी सन्मानानं बोलावलं आहे आणि त्यांचं संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी केलेले कार्य, त्यांनी लिहिलेल्या पुस्तका, अतिशय आपल्याला विचार करायला लावणाऱ्या पुस्तका, दुसऱ्यांना विचार करायला लावणाऱ्या पुस्तका लिहिणं हे खूप कठीण काम असतं. एक प्रकारचा त्याच्यामध्ये खूप मोठा रिसर्च तुम्हाला करावा लागतो. मी त्यांना हीच विनंती करीत होतो की सर, आता आपण 82 वर्षाचे आहेत आणि तरीसुद्धा आवाज जो आहे त्यांचा खूप कणखर आहे. मगाशी म्हणत होते की अजूनही मी 2 तास उभे राहून भाषण करू शकतो, एवढी ताकद माझ्यामध्ये आहे. तर आपल्यासारखेच आणखी दुसरे जे आहेत असे विद्वान विचारवंत लेखक तयार होतील, याच्याही करता आपण प्रयत्न करावेत, एवढीच तुम्हाला विनंती करतो. या कार्यक्रमाला मला बोलावलं आणि आता मी हा सामाजिक न्याय विभागाचा प्रधान सचिव असल्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणारच आहे. फक्त समता पर्वाच्याच कार्यक्रमाला नाही, तर त्याच्या व्यतिरिक्तही माझ्या सरकारी कामानिमित्तही परत मी यवतमाळला येणारच आहे, हे सुद्धा सांगतो आणि इथेच थांबतो. जय ज्योती, जय भीम.